पद्मजासारखं वागण्याचा नक्कीच प्रयत्न करते, पण तरी सुद्धा शेवटी मी अंजलीच. बस, डोकं ठिकाणावर आहे तुझं. मी तुला काहीतरी विचारलं, दरवेळी असं विचारलं की केविलवाणा चेहरा करायचा नाही. कळलं तुला? कळलं तुला? श्री श्री दारुगण, आजवर या घरात सुनेवर कोणी ओरडून बोललं नव्हतं. काय झालं ग? हे बघा, हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. अरे दादू, गबगा. जाऊ दे ग, कदाचित त्याचा जिभेवर ताबा नसेल. काही झालं नाही, म्हणजे छोटंसं भांडण आहे नवरा बायको मधलं. श्री, अरे दुकानात नाही जायचं तुला? नाही जायचंय. का रे, बरं नाहीये का? नाही, मी आणि पद्मजा बाहेर जातोय सर. प्लीज प्लीज यांच्या समोर शपथ घे, तू मला सोडून नाही जाणार. तुम्ही पुन्हा तीच गोष्ट धरून बसलात. मग काढून टाक ना. हे बघ, माझ्या मनातून ती गोष्ट कायमची काढून टाक. शपथ घे. पण मी हा हात कधीच सोडणार नाही. मी हा हात कधीच सोडणार नाही. आयुष्यभर माझी साथ देशील. आयुष्यभर तुमची साथ देईन. आणि मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. काय घडते काय नाही हे न कळणे इतपत तू अज्ञान नाहीयेस. पण पद्मजाला जो त्रास होतोय, जो मनस्ताप होतोय, त्याच्याकडे अगदीच कसं दुर्लक्ष करतोस रे तू? तू असं काहीतरी कर. पद्मजा काही चूक करणार नाही आणि माझ्या श्रीला चुकांची जाणीव होईल. करशील? अंजू, सॉरी, ओळख करून देते. हे श्रीकांत, तुमचे हे, आणि मी माझी लहानपणीची मैत्रीण माधवी. निघूयात. काय हे अंजू, लग्न केलं साधं कळवलं पण नाहीस ना? अगं खूप घाईत केलं. बरं ते जाऊ दे, तू इथे कशी? अगं सुहास इतके दिवस नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता. आता इथून चांगली ऑफर आली, मग आम्ही इकडे आलो आणि आता आम्ही मुंबईतच राहणार. पण तू अशी अचानक इथे भेटली. मग एकटीच आलीस? आहे तो आहे, तुला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. तू चल चल लवकर चल. बघ मी कोणाला घेऊन आले. अंजली. करेक्ट, तू बरं ओळखलंस. अगं इतकं ऐकलंय मी तुझ्याकडून यांच्याबद्दल, सो ओळखतो मी यांना. आणि देव तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो, त्यामुळे अंजलीला भेटायची तुझी जी काही इच्छा होती ती पूर्ण करणारच तो. बरोबर आहे. निघायचं का? मी पण ना बोलत बसले की बोलतच बसते. सुहास, अरे तुझी ओळखच करून द्यायची राहिली. हे श्रीकांत, अंजलीचे मिस्टर. हॅलो. निघूयात. काय निघूयात? कुठे? नाही नाही हा, आज तुम्ही आमच्या बरोबर आमच्या घरी यायचंय. नाही, आज जरा घाई आहे. नाही काही नाही. चला हो. मला तुझ्याशी बोलायचं आहे. कोणाला काही वाटू दे, आपण जायचं. चल. का पण? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. निदान माझ्यासाठी तरी जाऊयात. तुला माधवी नावाची कोणीही मैत्रीण नव्हती. मान्य आहे मला, पण आता तुमच्या समोर उभ्या असलेल्या पद्मजासाठी माझी मनापासून इच्छा आहे जायची. जाऊयात ना प्लीज. जाऊयात, पण थोडा वेळ. चल. चला निघूया. चला. झाली वाटतं तहाची बोलणी. म्हणजे? नाही म्हणजे काहीच नाही, मी सहज बोललो गंमत म्हणून. ते घे तू चालव. मी का? तू नाही चालवणार? हो, तुला येते. अंजली, अगं शाळेत असताना कधी सायकल चालवली नाही आणि आता ड्राईव्ह करतेस. बेस्ट आहे, घे तूच चालव.